आपुलिया हिता जो असे जगता, आपुलिया हिता जो असे जगता, आपुलिया हिता जो असे जगता, आपुलिया हिता जो असे जगता। धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता तयाची। कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक। तयाचा हरेक वाटे देव, तयाचा हरेक वाटे देव, तयाचा हरेक वाटे देव, तयाचा हरेक वाटे देव। कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक। गीता भागवत करीती श्रवण, करीती श्रवण, करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण। अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे। कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक। तयाचा हरेक वाटे देव, तयाचा हरेक वाटे देव, तयाचा हरेक वाटे देव, तयाचा हरेक वाटे देव। कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक। तुका म्हणे माझा घडत्यांची सेवा, तरी माझ्या दैव पार नाही। तुका म्हणे माझा घडत्यांची सेवा, तरी माझ्या दैव
पार नाही, तरी माझ्या दैव पार नाही, तरी माझ्या दैव पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. तयाचा हरेक वाटे देव, तयाचा हरेक वाटे देव, तयाचा हरेक वाटे देव, तयाचा हरेक वाटे देव. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. उत्कृष्ट अभंग आहे. श्राद्धाच्या वेळेला किंवा प्रथम पुण्यस्मरण, द्वितीय पुण्यस्मरण एखाद्या व्यक्तीचं करताना हा अभंग जर घेतला, आपण जिथे सेवा करतो त्या घरातले लोक जर माळकरी असतील, वारलेली व्यक्ती ही माळकरी असेल आणि तिथे प्रथम पुण्यस्मरणाचं श्राद्धाचं कीर्तन असेल, तर अशा वेळेला हा अभंग सर्व वर्णन करणार आहे. तिथे साजेसा असा योग्य असा हा अभंग आहे. माझ्या आयुष्यातल्या अनुभवावरनं हे मी सांगतो. काही लोक म्हणजे अभंग कोणता घ्यायचा, मी कोणावरती टीका न करता अभंग कोणता घ्यायचा कीर्तनासाठी हेही कळलं पाहिजे. उगा आपली तयारी त्या अभंगावर आहे म्हणून कोणताही अभंग कोणत्याही वेळेला घेऊ नये. किंवा पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, जर मोठ्या महात्म्यांची पुण्यतिथी असेल तर अशा वेळेला तो अभंग घ्यावा. साध्या सोप्या चालीमध्ये सर्व व्यक्तींना म्हणता येईल असा, अगदी माझ्या सर्व व्यक्तींना म्हणजे मी हा विचार चाली ज्या आहेत त्या खेडेगावातील लोकांसाठी, जे भजनी मंडळ आहे त्यांच्यासाठी अगदी साध्या सोप्या मात्र जुन्या चाली आहेत, खूप जुन्या चाली आहेत. म्हणजे 59चा जन्म आहे माझा. पहा, ह्या चाली आम्हाला लहानपणापासून 67, 68, 69च्या चाली आमची आई ही आणखीनही चाल म्हणते, परंतु आता आवाज चालत नाही तिचा. ह्या परंपरेनुसार आलेल्या ह्या चाली आहेत. आजोबा पंजोबाकडून आलेलं हे जे नामरूपी अमृत आहे ते तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करत असतो. कीर्तनकार किंवा प्रवचनकार, परमार्थातील व्यक्ती ही पोस्टमन सारखे कार्य करते बरं का, लक्षात ठेवा. संतांचे जे निरोप आहेत ते निरोप जनापर्यंत आणून पोहोचवण्याचं कार्य आमचं काय नसतं याच्यामध्ये, ध्यानात ठेवा. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. परमार्थ करत असताना ह्या गोष्टी लक्षात ठेवा. तुम्ही काय करत नाही, तुम्ही फक्त संतांनी दिलेलं पत्र हे तुम्ही जनापर्यंत आणून पोहोचवण्याचं कार्य करता. एवढंच फक्त प्रत्येकाने जर लक्षात ठेवलं तर माझ्या मते प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती हास्य दिसल्याशिवाय राहणार नाही, दुःखी कोणी राहणार नाही. आणि माझा हेतू तोच आहे, फक्त नियमाने चला. मी मनुष्य नियमाने जाणार आहे. किंवा संप्रदायाचे जे काही नियम आहेत त्या नियमानुसार मी बोलत असतो. झालेली सेवा संतांच्या भगवंताच्या चरणी तुम्हा सर्व वारकऱ्यांच्या चरणी अर्पण करून सेवेला मी पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदा हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आता माझा आवाज काय एवढा खास नाही,
परंतु ज्यांचा आवाज चांगला आहे त्यांनी या चाली चांगल्या प्रॅक्टिस करा आणि परमार्थामध्ये स्वतः शांती मिळवा आणि दुसऱ्यालाही शांतीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा. संतांचं कार्य, महात्म्यांचं कार्य हे असतं. विठ्ठल 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 विठ्ठल.